यादों के पुराने एल्बम में छुपा के रखे हैं हमने वो दिन, गुल्लक में पड़ी चवन्नी सी बचा के रखे हैं हमने वो दिन। ना किसी मंजिल की फिक्र थी, जिंदगी जीने की उम्र थी, दोस्ती और दोस्तों से उधार के दिन थे, वो दिन भी क्या 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 दिन थे। थामा जिसने भी कल भी आज भी, राह पर चले तो राहबर बने वहीं। थामा जिसने भी कल भी आज भी, राह पर चले तो राहबर बने वहीं। वो मेरे टीचर थे तुम ही, हाँ मेरे टीचर हो तुम ही। वो मेरे टीचर थे तुम ही, हाँ मेरे टीचर हो तुम ही।
मुझको मुझ में ढूंढा दी नई पहचान, नन्हे से परिंदे ने ऊंची भरी उड़ान, ऊंची भरी उड़ान, ऊंची भरी। मला आनंदाची गोष्ट ही आहे की जेवढे विद्यार्थी उत्सुक आहेत तेवढे शिक्षक पण खूप एक्साइटेड आहे सगळ्यांशी बोलायला। नन्हे से परिंदे ने ऊंची भरी उड़ान, दूर उस गगन में उड़ते फिरते गाते, तराने हम तुम्हारे ही गुनगुनाते। त्या शाळेच्या प्रथेप्रमाणे आपण दीप प्रज्वलनाला सुरुवात करूया कार्यक्रमाची। दहावीला आमच्या बरोबर होते। जास्त करून जुन्या शिक्षकांनाही माहिती आहे, पण नवीन शिक्षकांसाठी मी सांगतो, हे तिघ आमच्या वर्गात असल्यामुळं आम्ही कधीच कुठली मॅच हरलो नाही। म्हणजे पूर्ण शाळेला इतर वर्गांना असं होतं की 10ब घाबरायची, 8ब 9ब आणि 10ब, कारण हे जे तिघ होते त्याच्यात अभिजित फडतरे येईल, सदाशिव पण बहुतेक येतोय, पण राजेश टोळीला मी खूप जास्त मिस करतो। स्वभावाचा होता तो, एकदम न्यूट्रल माइंडसेटचा माणूस होता, सगळ्यांशी मिळून मिसळून राहणारा आणि एकदम हसता खेळता। खूप वाईट वाटते तो नाही आहे आज। त्याच्यानंतर क्षितिजा शिंदे मला असं वाटतं आमच्याबरोबर परत 8वी 9वी 10वी पर्यंत होती। तशी क्षितिजा शिंदे खूप शांत स्वभावाची मुलगी होती, जास्त लोकांना मिसळत नव्हती, पण धनश्रीकडून जेव्हा कळलं आम्हाला की ती आता नाही आहे ते ऐकून खूप सगळ्यांना वाईट वाटलं। तर या दोघांच्या आठवणीसाठी तुम्ही सगळ्यांनी मौनव्रत अर्पण केल्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद। मी जान्हवीला सांगतो की ती पुढे काम कार्यक्रम सांगतो। साली शाळेत आलेलो आहे, या संस्थेत आलेला आहे, तेव्हा तुम्हीही या शाळेत होतात, पण मी अभिनवला जॉईन झाल्यामुळे कदाचित मी तुम्हाला प्रत्यक्ष शिकवायला नसेल, पण मी 97 साली या शाळेत होतो। तुम्ही 2001 साली पासआउट झालात ना? 99 साली, म्हणजे तुमची आमची ओळख तेव्हा होती। धन्यवाद। विषय म्हणजे तेच आहे जे तुम्हाला शिकवायचो आणि साधारणतः 34 वर्षी आपली सेवा झाली आहे। सर्वांना मी चांगल्या पद्धतीनं ओळखतो, तुम्ही धन्यवाद। जेव्हा असं आहे की आपली बॅच सुद्धा 1999 आहे, बॅचची ज्या वेळेला अपॉइंटमेंट आहे कर्नाटकमध्ये त्यावेळेला 1999 हा एक व्यवहार असतो, आणि दुसरी गोष्ट मला जी माणसं आहे कर्नाटक माझी संस्था आहे, त्याची पेक्षा माझी संस्था आवडते, शिक्षक स्टाफ सगळा चांगला आहे, तुमच्यासाठी लोक चांगली आहेत, हा व्यवहार आहे सर्वांचा अधिकार। विचारत होते, त्यामुळं नाटक आणि माझ्या नाटकातली बरीच पात्र इथं आहेत, त्यामुळं पुन्हा काही नव्याने ओळख करून द्यायला नको, आता सुद्धा इंग्रजी विषय शिकवली। कबड्डीची मॅच म्हणून मी ओळखतोय तुम्हाला, कारण तुम्ही कबड्डी खूप चांगला खेळत होता, वर्गवाईज वगैरे
ओळखते ना मला? बहुतेक 1ली ते 4थी पर्यंतच होते. तुम्ही बरेच जण माझ्या ओळखीचे आहात आणि त्यावेळी अतिशय सुंदर शाळा होती. पालकही चांगले होते आणि मुलंही खूप अभ्यास करतात. त्यामुळं आम्हाला शिकवायला खूप छान वाटायचं की असं वाटायचं रात्र दिवस शाळा असायची. कधी एकदा सकाळी जातोय मुलांना शिकवतोय असं खूप मनात वाटायचं आणि तशी मुलं घडलेली बघून आता पाहताना खूप आनंद होतोय. विरोध लावून तुम्ही परत शाळेची आठवण तुम्हाला येते आणि तुम्ही गुरुंना भेटायला येताय यातच सगळी गुरुवंदना आहे. अशीच आठवण कायम ठेवा आणि मी तुम्हाला पुढच्या आठवणीला सगळ्या शुभेच्छा देऊ. कारण त्या परदेशातून सुद्धा मी 5 जण झालेले त्याबद्दल थोडं तुमचं सर्वांचं कौतुक. मराठी आणि इतिहास नवीन शिकवले. आपला जो परिचय आहे तो खूप चांगला आहे. मनोगत आता कधी बोलणार नाही पण आता मी 2 मिनिटं तुमचे घेते की तुमचे जे आत्ताचे जे कार्यक्रम आहे ते पाहून मी तर अगदी भारावून गेलेली आहे. मला वाटतं पहिल्याच कार्यक्रमाला मी त्या हजर राहिलेले आहे. मागच्या कार्यक्रमात मला हे कळलं नाही. आत्ताचं तुमचं जे कल्चर आहे तुम्ही सांभाळलंय, मराठीतून तुम्ही निवेदन करताय ते खूप आनंदाची बाब आहे. आणि त्याचबरोबर सगळं डिजिटल तुमचं चाललेलं आहे. तुम्हाला आम्ही कागदावरती सगळं कसं उच्चारण करायचं घेऊन द्यायचं आणि तुम्ही करायचं. आता सगळं डिजिटल चालेल आणि खूप छान बैठक व्यवस्था आणि सगळ्या शिक्षकांना सामावून घेतलं त्याबद्दल धन्यवाद. आणि असंच तुम्ही वर्षभर शाळेला भेट देत जा. शाळेकडे यावंसं वाटणं ही अतिशय आनंदाची बाब आहे. आणि तुम्ही जे काही केलेलं आहे त्याचं जे पडसाद आहे हे आम्हाला सुद्धा आमच्या आयुष्यामध्ये करायला मिळालं आहे. म्हणजे तुम्हाला जे आम्ही दिलं ज्ञान त्या ज्ञानाचा उपयोग किंवा तुम्हाला जे आम्ही सांभाळलं त्या संस्कार जे केले ते आम्ही आमच्या स्वतःच्या मुलावर सुद्धा करू शकलो. आणि आज चांगल्या पदार्थाच्या मार्गावरती आमची मुलं आहेत ही सुद्धा शाळेची खूप मोठी देणगी आम्हाला मिळालेली आहे. आणि या ठिकाणी खूप काही बोलायचं आहे पण वेळेअभावी थांबते. धन्यवाद. मी मला सगळे नवागोड मॅडम या नावानं ओळखेल असं. अमोल काय माझा शेजारीच होता आणि प्रसाद मुंडेवाडीची मोठी बहीण ती माझी क्लासमेट होती. त्यामुळे मी पहिल्यांदा शाळेत लागले त्यावेळेला प्रसादला माझी चेष्टा करावीशी वाटायची. बरोबर आहे पण आता सगळं तो सांभाळून करेल. आणि एकच आठवण मला आठवते आपण रायगडच्या बीचला गेलो होतो आणि तो घसरला होता आणि त्याचा बेल्ट मी पकडला होता. त्यामुळे दरीच जाण्यापासून वाचला होता तो. असो मला सगळ्यांना भेटून खूप छान वाटतं. मला वाटते रामचंद्र ताट द्यावं लागेल थोडासा बुद्धीला कारण आणि तुम्ही सगळेच वाढलेले आहे. नंतर आपण भेटू. मागच्या वर्षीपासून आपल्या स्कूलमध्ये जॉईन झालोय. कला हा विषय आहे माझ्याकडे. धन्यवाद. मला सध्या अन्न बालकेंद्राकडे म्हणून कार्यरत आहे. 1991 पासून या स्वातंत्र्य सावरमध्ये जॉईन झालो. मला वाटतं की सगळे विद्यार्थी 1ली ते 4थी पर्यंत 5वी ते 7वी पर्यंत त्या सगळ्या विद्यार्थ्यांना अध्यापन करण्याचे सुयोग्य मला सौभाग्य लाभलेलं होतं. तुमची सगळी बॅच आज मी मला आता जानेवारी भेटल्यानंतर लक्षात आलं की ती बॅच मग डोळ्यासमोर कळायला लागली की कोण ज्ञानात बॅच होतं. आणि हे सगळं आठवल्यानंतर थोडंसं एक मन भरून येत आहे की आपल्या अशा प्रकारच्या विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन अशा प्रकारचा कौतुकाचा सोहळा कार्यक्रम संपन्न करत आहे त्याबद्दल नमस्कार. सर सध्याच्या प्रसार वगैरे प्रशालेचं मुख्यालय आणि SSK एका नावाने तुम्ही मला ओळखता. 1994ला माझी नियुक्ती झाली शाळेत तेव्हा फर्स्ट 12कडे मी शिकवत होतो. मला भौतिकशास्त्र भूगोल आणि भूमिती
तेव्हाचे कंटक सर मुख्याध्यापक होते. अहो म्हणलं मी विज्ञान शाखेचा गणित शाखेचा शिक्षक आहे, मला तुम्ही भूगोल कसा देताय? तर तेव्हाचं वाक्य अजूनही मला आठवतंय की जॉग्राफीचा सायन्स सब्जेक्ट काही उत्तर द्यायचं आणि शिकवायचं. तर मी शिकवायचं काम केलं, तुम्ही काय शिकलात मला माहिती. होय ना. फळ्यावरच्या हस्ताक्षराच्या बाबतीत मी अजूनही प्रयत्न करतो की फळ्यावरती जास्तीत जास्त चांगलं हस्ताक्षर कसं येईल. आणि ते अंगवळणी अशी सवय राहिली आहे की मी वहीत सुद्धा लिहिताना टिप्स लिहितो. म्हणजे कसंही लिहिलं असा आहे स्वभाव नाही. देवाने दिलेली देणगी आहे ती विशेषतः पाळतो. शाळेच्या बऱ्याचशा गोष्टींबद्दल बहुतेक आत्ताच बोलायचं का नंतर इतका परिचय करून मी धन्यवाद. सगळ्यांनी माहिती असेल की 100 कथा डॉक्टर साहेब हे महाजोग यांनी संस्कृत विभाग केली. हे नाम तशी सराच्या सहकार्याने एक शाळा सुरू केली. तू बऱ्याचदा ऐकत आहे तिला पूर्वमांचा नाही मुलगा आणि माझा मुलगा तुझ्या आधी त्या बॅचला होता अटेकला होतो अभ्यास आहे. तर असे असेल आपली तुम्ही ते तुमच्या मनाची भावना निर्माण करते तरी यावं या शिक्षकांना भेटावं आणि शिक्षकांना दाद द्यायला पाहिजे त्यांनी तुम्हाला ओळख होती कारण तुमच्यात बराच फरक पडलेला असतो. आणि आम्ही केव्हा ते येणार त्यामुळे तुम्हाला व्यक्तिशा ओळखू शकणार नाही. शेजारी राहत असेल तर ओळखू असते त्यावेळेस तुम्ही शाळेवर लोक केला शिक्षकांबद्दल आदर व्यक्त केला तुमचा आला वर्ष घ्यायचा प्रयत्न करा. 2 वर्षांना 3 वर्षांना असं काहीतरी कार्यक्रम ठेवा. या तारखेला आपल्या अभ्यासाला आपण जाऊ. गेल्या 18 वर्ष मी या संस्थेमध्ये संचालक म्हणून काम करतोय. गेल्या महिन्यात तुमच्या आधीचे संपर्क खूप परिवर्तन होता. एकाच महिन्यामध्ये 2 प्रकारचे विद्यार्थी माझ्यासमोर आले. तुमचा आनंद बघून मलाही खूप बरं वाटतंय. मला तुम्ही सगळीला आला की संस्थेचं स्वागत करतो. धन्यवाद. मी भास्कर कुलकर्णी पासून सावरकर परिषदेचा प्रथमपासून कार्यकर्ता आजही कार्यकर्ता म्हणून काम करतोय. आपण सगळेजण इथं आहात मोठं केलं. धन्यवाद. आणि या संस्थेची बाबा साठे आणि जोग काका आजोबा आणि यांच्यापासून आमच्या घराचं नातं रामजी सरांचं हे तेव्हापासून चालू आहे. जेव्हापासून आकाशवाणीतून वडील वचन परत प्राध्यापक म्हणून आहे तेव्हापासून इतकी वर्ष आम्ही एकत्र आहोत. वडील गेल्यानंतर देखील मी 2005 नंतर 18 वर्ष गेले. 2005 नंतर मी संस्थेच्या कामामध्ये सहभागी झालो आणि आता कार्यवाह म्हणून काम करतो. गेली 7 वर्ष मी संचालक होतो आणि आता कार्यवाह म्हणून जबाबदारी स्वीकारली. आले म्हणजे मी बघतोय की चेहऱ्यावरचं स्माईल कोणाचं कमी होत नाही. आल्यापासून जो आनंद आहे तो शिक्षक आणि मुलं अत्यंत खुश आहेत. तर मी क्विकली माझं इंट्रोडक्शन देतो. प्रसाद मंडेवाडी 99 बॅचचं तुम्हाला माहिती आहे. मी सध्या अमेरिकेत बोस्टन शहरामध्ये PwC नावाच्या कंपनीमध्ये कन्सल्टंट म्हणून काम करतो आणि खूप आनंद होतो. स्वाती पंढर मी राहायला विश्रामबाग आहे आणि तासगाव पंचायत समितीमध्ये अपॉइंटमेंट या पदावर काम करते. सगळ्या शिक्षकांना नमस्कार. आपलं नमस्कार. माझं नाव पल्लवी पाटील. नवरगावची बॅच पुण्याला असते आणि प्रायव्हेट. धन्यवाद मला 2 शब्द बोलायला दिल्याबद्दल. मी पण ऑब्वियस इथं बसतोय काळा टी-शर्ट घातलाय जेणेकरून आमच्याकडे आमची जी नवीची बॅच आहे म्हणून मी त्याच्यावर मेन्शन केलं आहे. तर मी नवरगावच्या बॅचमध्येच आहे आणि मी इथंच म्हणजे नेटिव्ह आहे. मी सांगलीमध्ये. माझी आई इथे आहे. माझी मगाशी तिला इंट्रोडक्शन केलं देता आलं. माझ्यापेक्षा मी तिच्याबद्दल 2 शब्द बोलीन असं मला वाटतं. म्हणजे की ती माझी जबाबदारी आहे कारण की तिला शाळा म्हणून फक्त माझंच नव्हे पण माझे सगळे विद्यार्थी इथे बसलेले आहेत. मी इथं नाही आहे येऊन गेले. लोकांचे जसं जोशी साहेबांनी सांगितलं की त्यांचे विद्यार्थी येऊन गेले तशा सगळ्याच विद्यार्थ्यांसाठी मी स्वतःच्या गुणाप्रमाण वाढवलं आहे. तिचं शिक्षण झालं नाही आहे पण तिला माझ्यापेक्षा ह्या शाळेचा खूप अभिमान आहे. आणि माझ्याबद्दल 2 शब्द म्हणजे मी सांगलीमध्ये जॉब करतो. मी IT प्रोफेशनल आहे. मी ऑटोमोबाईल इंडस्ट्रीमध्ये काम करतो आणि जे काही दिलं शाळेने दिलं जे काही इतर शिक्षक आहेत त्यांनी जे काही मला ज्ञान दिलं त्याचा मी यूज करून मी इथंच सगळी माझी सेवा इथंच रेंडर करतो. थँक्यू मच. मी सांगलीतच आहे आणि पॉलिमर्स माझी फॅक्टरी आहे पॉवर कंट्रोल लिक्विड. मी पण सांगलीतच असतो. सध्या मी इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये
नमस्कार, मी चिन्मय पाटण. मी सध्या ऑस्ट्रेलियामध्ये मेलबर्न शहरात असतो आणि मी तिथे गेली 15 वर्ष लोकल गव्हर्नमेंटमध्ये काम. नमस्कार, माझं नाव धनश्री माळी. मी खारघर आहे मुंबईला असते आणि आमचा घरचा बिझनेस आहे ट्रेनिंग आणि कन्सल्टन्सीचा, तोच सध्या चालू. नमस्कार, मी निर्मलता गायकवाड. मी बेंगलोरला असते आणि एका कॉलेजमध्ये माझं प्रोफेसर काम आहे आणि मी सध्या अमेरिकेत सॅन फ्रान्सिस्को शहरात राहते आणि एका IT कंपनीमध्ये काम करते. थँक्यू. सगळ्या शिक्षकांना नमस्कार. मी सोनाली पटेल शेट्टी. सध्या आहे बँगलोरमध्ये. ठीक आहे, मी पुन्हा एकदा इंट्रोडक्शन देते. मी सोनाली पटेल शेट्टी. मी सध्या आहे बँगलोरमध्ये आणि मी IT प्रोफेशनल आहे. गेली 15 वर्ष मी IT. चंद्र सावळकर, किसान चौक सांगली, मार्केट यार्ड दुकानात. नमस्कार, माझं नाव प्रणव ठाकर. सध्या मी बडोद्यामध्ये काम करतोय आणि स्नायडर इलेक्ट्रिक म्हणून कंपनी आहे, त्यात सप्लाय चेनमध्ये मी काम करतो. नमस्कार, मी शार्दूल कुलकर्णी. मी पुण्यात एका कन्सल्टंट कंपनीत मॅनेजर आहे. नमस्कार, सर्व शिक्षकांना नमस्कार. माझं नाव सागर धापे. सध्या मी दुबईमध्ये आहे. येतं का? नमस्कार, माझं नाव सागर धापे. सध्या मी दुबईमध्ये आहे. गेली 7 वर्ष दुबईमध्ये आहे. फार्मा कंपनीमध्ये काम. माझं नाव प्रताप मुंडे. मी बेंगलोरला मध्ये काम करतो. माझं नाव संजय सूर्यकांत कोपरडे. मी पुण्यामध्ये आहे आणि प्रिन्सिपल फायनान्शियल सर्व्हिसेस कन्सल्टंट म्हणून काम करतो. माझं नाव विजय सोनके. नमस्कार सर्व शिक्षकांना. मी इनामदारनीच आहे. मी आता IT प्रोफेशनल म्हणून काम करतो इन्फो टेक्नॉलॉजीमध्ये. मला एक गोष्ट आज सांगायची होती की युनिटीवरती काय आहे, जे आम्ही 99 पासून म्हणजे माझी बॅच किंवा 10वी ब हा वर्ग काय आहे. शाळेत असताना SSC सरांनी गोष्ट शिकवली होती, युनिटी काय असते. त्याच्यावरती मी 2 गोष्टी बोलतो. इफ यू वॉन्ट टू वॉक फास्ट, वॉक अलोन. इफ यू वॉन्ट टू वॉक फास्ट, वॉक अलोन. बट इफ यू वॉन्ट टू गो फास्ट, वॉक टुगेदर. And we will always go together to achieve our goals. Okay, and so आज सोनल पटेल शेट्टी म्हणजे हा कार्यक्रम आज आपण पाहतोय आजचा दिवस, पण याच्या मागे काय मेहनत त्यांनी घेतलेली आहे. म्हणजे आम्ही सर्व विखुरलेलो होतो. म्हणजे मोबाईल नंबर सुद्धा फाइंड आउट करण्यासाठी सुद्धा खूप कष्ट लागले. आज 70-73 विद्यार्थ्यांपैकी आम्ही 30-32 विद्यार्थी आलेले आहोत. बाकीचे लोक सगळे व्हर्च्युअली आहेत. बट आज एवढं त्यांनी कष्ट केले, प्रत्येकाचा त्याच्यामध्ये सहभाग आहे आणि त्याच्यामुळे हा कार्यक्रम आज एवढं चांगल्या ब्युटिफुल फेजमध्ये आम्ही पाहतो. आणि सगळ्यांनाच धन्यवाद, माझ्या मित्रांना, शिक्षकांनाही सहभागी झाल्याबद्दल. थँक्यू. सर्व शिक्षकांना नमस्कार. मी शैलेश गुरव. मी पुण्याला असतो. एका ऑटोमोबाईल कंपनीमध्ये इंजिनियर म्हणून काम करतो. सगळ्यांना नमस्कार. माझं नाव निनाद सेक्रेटरी. मी सध्या बेंगलोरला असतो. एका IT कंपनीमध्ये इंजिनिअरिंग मॅनेजर म्हणून काम करतो. मी अनिश कारेकर. मी सांगितलं असतो 80 लाईफ माझा दवाखाना सांगितलं. मी रामचंद्रे, पण पुण्यामध्ये असते. प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून काम करते. अमोल जोशी, शिक्षकांसाठी, बाकी वर्गासाठी आमल्या आणि बहुतेक विज्ञानात नवीन काहीतरी सुरुवात केली होती तर आमदार म्हणून काहीतरी मला चिडवायची. तर मी त्याच्याबद्दल बहुतेक कुमार तक्रार केली होती की मला आमदारी म्हणून चिडवतात. मला आठवत. सध्या मी पुण्यामध्ये असतो आणि एका IT कंपनीमध्ये डेटा लीड इंजिनियर म्हणून काम करतो. माझं नाव सुधार पटेलसाठी. नव्या शिक्षकांना माहीत नसेल, सोनाली आणि ते जुळे आणि आम्ही दोघं जुळे आहेत आणि लहानपणापासून आम्ही एकत्र येतात. ती 2री-3री असतेपर्यंत ती मुलींच्यात बसायची नाही, ती माझ्या शेजारी बसायची. त्यामुळे ती एक स्पेशल आठवण असेल मला वाटते माझ्या बरोबरच्या मित्रांना आणि शिक्षकांना सुद्धा. आणि माझ्यात ओळखण्यासारखं काय नाही, मला तिच्यामुळे ओळखतं. तर
आणि व्यवसायाबद्दल जर सांगायचं झालं तर 20 वर्ष मी कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंट म्हणजे इंटेरियर फिट आउटचं प्रोजेक्ट मॅनेजमेंटच्या फील्डमध्ये 20 वर्ष काम केलं आहे, साधारण 18 वर्ष. आणि गेली 1-2 वर्ष झालं एक छोटासा बिझनेस स्टार्ट केला सेल्स कन्सल्टिंगचा, ज्याच्यात मी माझ्या काही जुन्या मित्रांना ज्यांचे बिझनेसेस आहेत त्यांचे बिझनेस एक्सपान्शनसाठी पॅन इंडियामध्ये आहे. त्यामुळे माझी कन्सल्टिंग फर्म आहे स्वतःची आणि ती बँगलोरमध्ये आता पण मी पॅन मी जान्हवी गोखले. मला वाटतं माझी शाळेची ओळख जास्त सांगितली त्यामुळे नवीन ओळख सगळं ज्यावेळी असा विचार करते. पण मी कॅलिफोर्नियामध्ये कुपर्टिनो शहरात आहे आणि आय एम ऑन द अदर एंड ऑफ दिस स्टुडंट टीचर रिलेशन नाव. मी तिथे एलिमेंटरी स्कूलमध्ये असिस्टंट टीचरचा जॉब करते गेले 2-3 वर्ष. गेल्याच वर्षी या शाळेमध्ये जॉईन केली. विनायक गोपाळ बदे 1993 सालापासून संस्थेचा कोषाध्यक्ष म्हणून काम करतोय. 93 ते 2024 काळामध्ये बरीच संचालक मंडळं आधी बदलली गेली. माझी जागा पूर्वी बदलत नाही विनंती केली आहे की आता यातून मला रिलीफ द्या, कोषाध्यक्ष नेमूया. सगळ्यांना म्हणतात तुम्ही आज ते छान आहे, तुम्ही काम चालू आणि ज्याने हा कार्यक्रम आज करून आयोजन केला त्या सर्व ह्या माझ्या विद्यार्थ्यांचं आपल्या अभिनव बालमंदिर आदर्शविहार प्रज्ञाप्रबोधिनी प्रसाद आणि स्वातंत्र्य सावध संस्थांच्या वतीनं मी तुम्हाला सर्वांचं सुरुवातीलाच मनपूर्वक अभिनंदन करतो, धन्यवाद देतो. कारण हा कार्यक्रम बघितल्यानंतर थोडंसं असं एक खिरी व्हायला होती की काय बोलायचं काय नाही. तुम्ही छोटे छोटे होता आणि त्यावेळेला अभिनव बालमंदिरमध्ये आम्हीही नवीन होतो. आमचा मध्ये पण एक उत्साह होता. जस्ट यंग होतो, काम करायची मुलगी होती आणि ते सगळं करत असताना छोटी छोटी तुम्ही लोक बघितलं तर असं वाटतंय की आपण विद्यार्थी त्या प्रतिष्ठानं घडवलेले विद्यार्थी आज जगावर बसलेले ते सांगताना आमचा अभिमान भरून येतोय. ते सांगायचा अभिमान वाटतो. आता ज्याने ओळख तुम्ही सांगितलं ज्याने जेव्हा खो खो खेळायची यासोबत तिची मैत्रीण खास होती किंवा नावाचा आठवत नाही आहे. बरोबर आहे. तिचे आई बाबा पण गेणाऱ्या डेकर कॉलेजला अध्यापक म्हणून काम करतात आणि दोन्हीची काय चर्चा असायची की छोटं मैदान असायचं आणि त्या काळात त्यांचं खेळणं अनेक असे विद्यार्थी माझ्यासमोर दिसतात की या विद्यार्थ्यांनी शाळेचं वैभव घडवलं असं म्हटलं तर वापर करणार नाही. कारण ज्या इमारतीचा पाया चांगला असतो ती इमारत मला वाटतं चांगल्या पद्धतीनं उभारली जाते. आणि आज हे सगळं पिढीला जर बघायला आलं की आताच आपण सांगितलं की त्या काळात वादन आमची त्याच्यासाठी वादन आमचीच आहे की त्यांनी या शाळेमध्ये आम्हाला शैक्षणिक संकुल सुरू केला. मला सुरू म्हटल्याप्रमाणे महादेव होते, बापू साठे होते, दिलीप देशपांडे सर होते. त्या सगळ्यांनी शाळेची निर्मिती केली आणि सगळं हळूहळू तुम्ही विद्यार्थी असताना आता माझ्या मोदी सरांनी सांगितलं की बहुतांशी तुमच्या इथे ऍडमिशन मिळत असताना तुमचे पालक पोलिसांनी दोघांना गेल्याशिवाय राहिलेले नाही याची मला खात्री आहे. तर त्यावेळेला ऍडमिशन मिळत नव्हते आणि मग पोलिसांनी ती चिठ्ठी आली का मग तुम्हाला ऍडमिशन द्यायची. पण त्या काळात त्या बॅचेसला तुम्हाला बहिणी म्हटल्याप्रमाणे की तुमच्या विद्यार्थ्यांना असलेली गुणवत्ता आणि तुमच्या गुणवत्तेवरती खऱ्या अर्थानं आमच्यावर एक संस्कार झाले आणि त्यामुळं आज जी शाळा आपली प्रतिष्ठा उभा आहे ते सगळं श्रेय जर बघितलं तर तुम्ही आज शाळेचं नाव बनवली त्या सांगली परिसरामध्ये सांगलीच्या बाहेरच्या तुम्ही पोहोचवताय त्याचा आम्हाला सारा अभिमान वाटतोय. त्या काळात बघितलं तर आढळ बाळामध्ये पहिली चौथी एक ते पहिली चौथी 2 वर्ग होते, 5वी 6वी वर्ग होता, साधारण 11 वर्ग 12-13 शिक्षक असायचे. आज ही मला सांगायला आनंद होतोय की आज या आढळ बाळामध्ये आजची संख्या जवळजवळ 550 आहे. आणि एक विशेष आनंदाची गोष्ट आपल्याला सांगायला हरकत नाही आहे की आपल्या आढळ बाळामध्ये आदर्श शिशु विहार आणि माझ्या प्रज्ञाप्रबोधिनी प्रसाद त्या सगळ्या शाळांना त्या नुकतंच गेल्या वर्षी म्हणजे या चालू शैक्षणिक वर्षामध्ये ISO 21001 आधारपासून प्रमाणपत्र काम मिळणार आहे. या सगळ्याचे क्रेडिट जर बघितलं तर तुमच्या गुणवंत असणाऱ्या विद्यार्थ्यांचा तुम्हाला सगळ्या विद्यार्थ्यांना बघितलं तर मला वाटतं की त्या काळात विषय नवीन होते, विषयांची तयारी करून तुमच्या समोर उभारण्याचं नामसराची शिकवण होती आणि त्या शिकवणीतून घडत असताना आज शाळा चालवताना एक चांगला अनुभव आम्हाला येतोय की केवळ तुमच्या चांगल्या विद्यार्थ्यांकडून. आज मी असं समाजामध्ये अनेक प्रकारच्या एक काम पोलिसांच्या कार्यक्रमाला उपस्थित राहायचं योगाला आणि त्या ठिकाणी ऐकत होतो की आज समाजातली गुन्हेगारी का वाढते या सगळ्यांना कारणीभूत शाळा. मला असं अनुभव वाटतोय माझ्या शाळेतून बघा
आज अनिश कारेकर सारखं एक उत्तम डेंटिस्ट आपल्या सांगली शहरामध्ये मला वाटतं की अभिमान वाटते आम्हाला. एक उत्तम आपला आई बाबा तर मला वाटतं आई डेंटिस्ट होती, पण हाही एक उत्तम डेंटिस्ट म्हणून इथं कार्यरत होतोय, एक चांगलं नाव कमावतोय आणि त्यामुळे शाळेचं नाव जोडलं जातंय, संस्थेचं नाव जोडलं जातंय, हे आमच्या दृष्टीने अभिमानाचं आहे. तेव्हा मी आज बरेच आमचे लोक बोलणार आहे. शाळा ती तुम्हाला घडवते, त्या काळात अनेक आठवडे ते आमच्या जीवनाची आमच्या नोकरीची सुरुवात होती. त्या काळामध्ये आमच्या काही लोकांना बाहेर नोकरी आल्या, त्यामध्ये तुम्ही लोकांनी चांगल्या पद्धतीने तुमच्या पालकांनी चांगला सपोर्ट केला आणि त्यामुळे शाळा वाढल्या. मी आज तुमचं फार सर्वेक्षण घेतं, माझ्या आणखी बरेच लोक बोलणार आहे. तेव्हा तुम्ही हा ज्या कार्यक्रमाचं आयोजन केलं ते बघितल्यानंतर असं मला बघावं येतं आणि आज सगळ्याच चेहऱ्यामध्ये आम्हाला एक उत्साह जाणवतोय. आणि आज आमचे नवीन जे शिक्षक आहेत तेही इथं मुद्दाम थांबले की आपल्या शाळेचं वैभव काय आहे हे त्यांनाही समजलं की आपले अतिशय उच्च दर्जाचे विद्यार्थी या शाळेतून तयार झाले आणि एक प्रेरणा त्यांच्यासमोर आहे. तेव्हा आपण ह्या कार्यक्रमाचं आयोजन केलं, आम्हाला सगळ्यांना निमंत्रित केलं. असाच कार्यक्रम आपल्या शाळेमध्ये करत चला, शाळेकडे पाठीमागून फिरून बघा. शाळा आपली वाढती आहे, निश्चितपणे तुमच्या सगळ्यांच्या प्रेरणा मोठी होतीये. अशाच पद्धतीने आपण सगळ्यांनी कार्यरत राहा. ज्या क्षेत्रामध्ये तुम्ही काम करत आहात त्या क्षेत्रात अतिशय उज्ज्वल संपादन करण्यासाठी एखाद्या संस्थेसाठी काम करत असाल, शासनासाठी काम करत असाल, त्या क्षेत्रामध्ये झोपून तुम्ही काम करा. तिथं स्वतःचं नाव तर होतच आणि त्याचबरोबर तुमच्याकडे जे संस्कार झालेले आई वडील आहेत, शाळा आहे, त्या सगळ्यांचं नाव होतं. एवढंच मी निमित्तानं तुम्हाला सांगतो. पुढच्या आयुष्यासाठी तुम्हाला सर्व विद्यार्थ्यांना माझ्या अभिनव बालक मंदिर सर्व शाळा संस्थांच्या वतीनं मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. महोत्सवी 1999च्या स्नेह संमेलनाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे संस्थेचे मान्यवर पदाधिकारी, विशेषतः अतिशय मला आनंद मिळणारा पेहराव केलेले माझे 1999च्या काळचे विद्यार्थी. मी सकाळी आल्यावर बघितलं की हा टी शर्ट रोहन आम्हाला पण असता तर फार बरा वाटत असता. आणि पाठीमागच्या बॅचनी एक गेट टुगेदर केलं, त्याच्यापेक्षा हटके वेगळं अशा पद्धतीची सोनलची इच्छा होती. थोडीशी पार्श्वभूमी या कार्यक्रमाची मुख्याध्यापक असल्यामुळे मला माहिती होती. मेहनत घेतली सोनलनी, रोहननी आणि अनिशने. विशेष आता आलेला प्रसाद आता जॉईन झाला कालपासून आणि पडद्याकडचे भरपूर कलाकार आहेत असं मला वाटतंय. त्यांनी सगळ्यांनीच मेहनत केली. मी इथं बघितल्यानंतर बऱ्याच वेळेला मुलांची काही परिचित नावं असतात आणि काही अपरिचित नावं मला बघायला मिळाली, वाचायला मिळाली. लक्षात ठेवायचं अवघड होतं म्हणून हातावर म्हणजे थोडीशी कॉपी केली. या इथं बसलेल्या उपस्थितांमध्ये पळले, सोंड्या, निव्या, अंड्या, वाडी अशी टोपण नावं असणारी म्हणजे मला जी माझ्या नजरेत आली अशा पद्धतीची सोंडी सोंडी इथं वाटली आहे, सोंड्या फार आवडतात. एका वयाच्या विशिष्ट टप्प्यावरती आल्यानंतर आपण आपल्या बाल वयातल्या ह्या टोपण नावांना आवर्जून हाक मारतो आणि तसं मारल्याशिवाय ते जिव्हाळ्याचं नातंच वाटत. ते फार जवळचं नातं असतं आणि ते मला तुम्हाला सांगायची आवश्यकता नाही. जसं मार्गदर्शन म्हणतात तरी सुद्धा वाटत नाही. हा स्नेह, या स्नेह संमेलन या शब्दामधला स्नेह हा या शब्दाबाबतीत करुणा जोशी अधिक बोलती. मराठी भाषा माझी पण चांगली आहे पण तरी सुद्धा त्या अधिक तपशिलानं सांगितलं असं मला वाटतंय. पण मला त्यांची विनंती आहे की 35 मिनिटाचा तास घ्यायचा नाही. आता हे स्नेह संमेलन खूप छान चाललंय. एकंदरीत तिथे अरेंजमेंट सुद्धा तुम्ही वेगळ्या पद्धतीची केली, त्याच्या पाठीमागची भूमिका निश्चित केली की तेव्हा सगळेजण आपल्या आपल्या गोष्टीत मशगूल होते. शिक्षकांशी जो काही संवाद व्हायला पाहिजे तो तुम्हाला दिसला नाही आणि मग तुम्ही तो बदल केला. का असाच असतो. शाळा सुद्धा जेव्हा आपण संस्थेच्या माध्यमातून चालवत असतो त्यावेळेला काळाची गरज. तुम्ही इथं बसले सगळे विद्यार्थी मराठी माध्यमातून शिकला आणि आज परदेशातल्या जगातल्या कानाकोपऱ्यामध्ये काम करता. त्यावेळेला अभिमानाने सांगता की सावरकर प्रतिष्ठानचा, अभिनवचा, प्रज्ञाचा तर शिशुवाचा विद्यार्थी. तुम्हाला माध्यमाचा अडचण नव्हता पण काळ बदलला आणि आता पालकांची मागणी थोडीशी आवश्यक आहे आणि थोडीशी अनावश्यक पण आहे. आणि म्हणून आता आमच्या शाळांची ओळख, आपल्या शाळेची विशेषतः प्रज्ञा प्रबोधिनी प्रशालेची सांगली जिल्ह्यातली ओळख आहे की एक आदर्श सेमी इंग्रजी माध्यमाची शाळा.
याच्या बाबतीमध्ये आपण नावलौकिक मिळवतोय. अशा पद्धतीचे काही दाखले समाजातून येत आहेत. प्रतिवर्षी आपल्या वेगवेगळ्या, आजकाल सध्या मी असं म्हणतं की काळाबरोबर काही गोष्टी बदलत चालल्या. तुम्ही 11वी 12वीला जे शिकत होता आणि आत्ताची 11वी 12वी घेतली, खूप बदल आहे. आणि तिथे आपल्या या मराठी किंवा सेटिंग्रजी माध्यमाचे विद्यार्थी नावलौकिक प्राप्त करतात, त्याचा एक विशेष आनंद आणि अभिमान. बदलत्या या गोष्टीमध्ये प्रज्ञाप्रबोधिनी प्रशासन या शाळेमध्ये एक अत्यंत उत्तम चांगल्या पद्धतीचे काही विभाग आपण सुरू केले. ते म्हणजे दिल्लीच्या एका राष्ट्रीय संस्थेमार्फत सुरू झालेली अटल लॅबोरेटरी. आज प्रशासनामध्ये विविध विद्यार्थी या अटल लॅबोरेटरीच्या माध्यमातून रोबोट सायन्स किंवा अन्य त्याच्या बाबतीतल्या काही गोष्टी शिकतात. आम्हाला त्याचा आनंद आणि अभिमान. या प्रशासनाचे विद्यार्थी दिल्लीपर्यंत स्पर्धेमध्ये, विशेषतः याच्या बाबतीत संस्थेचे अध्यक्ष माननीय नामजोशी सर यांचं खूप मार्गदर्शन असतं. त्यांची एक आयसाईट आहे ती मला खूप आवडते. ती खूप ब्रॉड आहे, ती समाजाला धरून आहे, जगाबरोबर असणारी अशा पद्धतीची आहे. ते आपल्या शाळेमध्ये हे पाहिजे. जगामध्ये बाहेरच्या भाषा शिकवल्या जातात, त्यांनी प्रयत्न केला. जर्मन लँग्वेज शाळेमध्ये शिकवली पाहिजे मुलांना, अन्य भाषा शिकवल्या पाहिजे, परदेशी भाषा शिकवल्या पाहिजे. काळाची गरज आहे. पण मला असं वाटतं की मातृभाषा जितकी प्रिय आहे तितकी काळाला आवश्यक असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणातल्या याही गोष्टी शाळेमध्ये सुरू करण्याचा आमचा प्रयत्न असतो. आणि ते नव्याने आपण मल्टीस्किल फाउंडेशन कोर्स, ज्याला बहुउद्देशीय प्रकल्प असं म्हणतात, तो शाळेमध्ये सुरू केला आहे. यथावकाश तुमचं हे सगळं संमेलन संपल्यानंतर तुम्ही शाळेच्या या सगळ्या विभागाला भेटी द्या. जे आता आता अशी आठवण खूप आहे जे तुमच्या दाराच्या सगळ्या आठवणी आमच्या मनामध्ये अशा घर करून राहिलेल्या आहेत. अगदी खरं सांगू का, त्यावेळेला आम्ही शिकवत असताना सुद्धा कुमार सर म्हणाले की आम्हाला अभ्यास करूनच तुमच्या वर्गावरती यायचं. समोर बसलेले असे पट्टीचे काही कलाकार असायचे, तुमच्या गमती चाललेल्या असायच्या. काहीतरी आपला हस्ताक्षरात वर खाली झालं, एखादी स्टेप चुकली, सर सर हा हा त्याचाही आनंद आहे. शेवटी चुकल्याशिवाय माणूस बरोबर कसा होणार. सगळं सर्व 100% आम्ही जर बरोबर असतो तर आमच्याकडे सुधारणा झाली नसते. कुणामध्येही नसते. सतत शिकत राहायचं असतं, सतत शिकवत राहायचं असतं. अर्थात प्रयत्न शिक्षकाचा शिकवत राहण्याचा अखंडपणाने सुरू आहे. फार शिकवत बसायची गरज नाही. मला असं वाटतं तुमच्याकडून काही गोष्टी शिकायचं त्यांना. एक तर काळाबरोबर राहणारी तुमची मुलं आहात, तुमच्यासमोर स्पर्धेचं खूप मोठं आव्हान आहे. आणि या आव्हानाला तोंड दे तुम्ही जगामध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या अशा पद्धतीच्या आता कामं करता. त्याचा एक साफ अभिमान शाळा संस्था म्हणून मला निश्चित वाटतो. तो दीर्घकाळ अशा पद्धतीचा चालू राहावा. शाळा तुमची आहे. या शाळेमध्ये तुम्हाला अगदी निश्चित वाटलं पाहिजे. मगाशी जोपडी म्हणत्या, वारकरबाई म्हणत्या, सेवाचा करुणा दृष्टी म्हणत्या, या इथे शाळेमध्ये तुम्हाला यावंसं वाटतं. यात आमचं यश आहे. इथे तुमचं तोंड म्हणून स्वागत करणारे शिक्षक आहेत, कौतुक करणारे लोक आहेत, तुमच्याबद्दल भरभरून बोलणारे लोक आहेत. मी रोहनला तर अगदी परवापर्यंत डॉक्टरच करून टाकला. आता मी नेहमी सांगायचो रोहन डॉक्टर आहे. आता त्याने पुन्हा वैद्यकीय शिक्षण घ्यावं असं मला वाटतंय. खूप काही गोष्टी बोलण्यासारख्या आहेत. शाळेच्या काही गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या, आता लक्षात ठेवा. मला असं वाटतंय शाळेत आता शिक्षक म्हणून माझं बोलणं थोडंसं आता संपलं तरी मुख्याध्यापक या पदावरून तुम्हाला बोलतो की शेवटी शाळेच्या पण अपेक्षा असतात. बरोबर सोडत ही शाळा मोठी तुमच्या कर्तृत्वानं जशी होते तशा पद्धतीनं तुमच्या योगदानाने पण होत असते. योगदान हे वेगवेगळ्या पद्धतीचं आहे. आज शाळेला आवश्यक असणारे काही तुमच्या ज्ञानाचा उपयोग माझ्या मुलांना झाला, मला ते तुमचं योगदान. माझा एखादा आमच्या मुंबईला जेव्हा मुलीकडे परदेशात जातात त्यांना कोणी भेटला ते देखील तुमचं योगदान आहे. अमेरिकेला मी गेल्यानंतर भेटल्यानंतर आवर्जून तुम्ही त्यांची चौकशी करा असं मला वाटतंय. तुम्हाला ज्या पद्धतीनं या शाळेमध्ये योगदान देता येईल ते तुम्ही द्यावं असा हक्काने मी मुख्याध्यापक म्हणून मी तुम्हाला सांगतो. आणि तुम्ही करा अशा पद्धतीची मला खात्री आहे. या इथे माझ्या शाळेबद्दल मला जी माहिती सांगायची होती ती मी निश्चित सांगितली आहे. आणखीन काही मला राहिलं असेल तर मी आवर्जून तुम्हाला सांगेन. मला बोलायची संधी दिल्याबद्दल धन्यवाद. माझे सर्व अध्यापक वर्ग आणि विद्यार्थी मित्र, खरंच त्यावेळची आठवण 1999ची जी आठवण आहे 1999, 98, 97, 96 सगळ्यात आवडता मुद्दा हा माझा होता. खूप एन्जॉय केला. जसं सुबोध सरांनी सांगितलं की जसं
आम्ही त्यावेळी शिकवताना जो आनंद घेतला तो आता मला या 8 ते 10 वर्षामध्ये मिळत नाहीये, विद्यार्थ्यांच्याकडून मिळत नाही, पालकांच्याकडून मिळत नाहीये. मला वाटतं त्यावेळी विद्यार्थीच फक्त शाळेत यायचे, पालक कधी शाळेत यायचे नाही. आता पालक जास्त शाळेत असतात, विद्यार्थी कधी शाळेत असतात, अशी परिस्थिती या ठिकाणी झालेली आहे. खरं तुमचं कौतुक आहे. मुलांनी खूप सगळ्या गोष्टीमध्ये कुठलाही एन्जॉय घेतला असं नाहीये. गॅदरिंग असू दे, सर्वे असू दे, ग्राउंडवरचे खेळ असू दे, ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या सिस्टीममध्ये खूप चांगल्या प्रकारे एन्जॉय केला. शिकवत असताना सुद्धा खूप सहकार्य केलं, पाठिंबा दिला आणि नवीन विद्यार्थी बरेच शिकण्यासाठी जे सांगितलेली गोष्ट ऐकायचे ते करायचे. स्पर्धा परीक्षेमध्ये सुद्धा चांगल्या प्रकारे या विद्यार्थ्यांनी योगदान दिलेलं आहे. दुसरी गोष्ट, आपण गणितीय विषयामध्ये सुवर्ण लक्षात बहुतेक विसरून गेले ते सांगतात का, गणित लॅब आपण अत्यंत सुंदर केलेली आहे या ठिकाणी, की ज्या लॅबमध्ये आपण 3री पासून 10वी पर्यंतच्या सर्व कन्सेप्ट आपण त्या लॅबमध्ये शिकवतो. कुठलीही कन्सेप्ट मग जॉमेट्रीचे असू दे, अल्जेब्राचे असू दे, आपण त्या पद्धतीनं त्या विद्यार्थ्यांना तिथं लॅबमध्ये शिकवतो किंवा वर्गामध्ये जाऊन सुद्धा त्यातलं साहित्य घेऊन शिकवतो. अशा पद्धतीने आपण भव्य दिव्य आपल्या संस्थेचे अध्यक्ष यांनी पुढाकार घेतला आणि अत्यंत एक जिल्ह्यातली एक चांगली गणित लॅब आपण या ठिकाणी केलेली आहे. जो माझ्या माहितीनुसार सांगली जिल्ह्यातले बरेच शाळेतले शिक्षक या ठिकाणी आपली लॅब बघून गेलेले आहेत अशा पद्धतीची करण्यासाठी. दुसरी गोष्ट, जे विद्यार्थी बघून खरंच आनंद झाला. इतके मोठे विद्यार्थी झाले की परत ते आले, आपल्या घरी परत आले. असं आम्हाला वाटलं की पहिल्यांदा ही दुसरीच घटना आहे की याच महिन्यामध्ये ते एक विद्यार्थी 100 ते 125 विद्यार्थी त्याचे सुद्धा खूप आठवणी आम्हाला म्हणजे आठवणी त्यांच्या झाल्या. आणि तुम्ही सुद्धा एवढ्या लाखून, जसं मगाशी चर्चा झाली की 5 विद्यार्थी परदेशातून सुद्धा येणे एवढं सोपं नाही आहे. काही इथं सांगलीमध्ये सुद्धा असताना सुद्धा जाऊ शकत नाही आपण. विश्रामबागला एका ठिकाणी नाही, मी काहीतरी कारण सांगतो, पण एवढ्या लाखून येते. म्हणजेच याचं कुठेतरी आपल्या शाळेबद्दल, आपल्या शिक्षकाबद्दल प्रेमचे निश्चित आहे, तुम्ही सिद्ध करून दाखवलेलं आहे 1999च्या बॅचने. खरंच तुमचं कौतुक आहे. तुमचा लोक असत आपल्या संस्थेवरती, आपल्या सर्व शिक्षकांच्या वरती राहावा. तुम्हाला ही जी आता जी शाळा आपली संस्था दिसते ती खूप वेगळी दिसते. बरेच विद्यार्थ्यांनी इथं या ठिकाणी बोलून दाखवलं की एवढी मोठी संस्था झाली. इथे इकडं तिकडं आल्यानंतर आपल्याचे कॉलेज इकडं तिकडं बाजूला बोर खेळायचे. इकडे दिसेल तर एवढी उंची बिल्डिंग, इकडं उंची बिल्डिंग. पहिलं छोटी इमारत होती, आता खूप मोठी झालेली आहे. तरी सुद्धा परत खूप मोठी इमारत व्हावी. तुमचं सहकार्य पाहिजे, तुमची भेट पाहिजे, तुमची आठवण ठेवा संस्थेला, अशीच मी विनंती करतो. आणि भविष्यामध्ये अजूनही खूप मोठे व्हा. आणि परत आम्हाला या ठिकाणी परत सांगायला याची तर मी या ठिकाणी आमच्या संस्थेला, आमच्या सर्व शिक्षकांना तुमचा अर्थात अभिमान आहे. धन्यवाद. स्नेह संमेलनाच्या दिवशी खूप आनंद होतो. असं म्हणतात, एक संस्कृत सुभाषित आहे, लादयेत पंचवर्षाणी दशवर्षाणी ताडयेत, लादयेत पंचवर्षाणी दशवर्षाणी ताडयेत, प्राप्ते षोडशे वर्षे पुत्रे मित्र वदाचले. आता त्याच्या पलीकडे आपण गेलो असं वाटतंय, कारण असंही म्हणतात की 5 वर्ष लाड करून झाले, 10 वर्षाला शिक्षा देऊन झाली. या सगळ्या भूमिकेतून आम्ही गेलोय म्हणून सांगते. तुमच्या बाबतीमध्ये 16वं वर्ष सुद्धा आता सरून गेलेलं आहे. काही काही जणांची मुलंच आता 16 वर्षाची व्हायला आली असतील. आणि अशा वेळी मग मुलाच्या मित्राप्रमाणे वागावं. पण आता काय झालंय, चप्पल मुलाच्या आणि बापाच्या एकसारख्या मापाच्या झाला की त्याच्याशी मित्रावर वागावं तर वागावं. पण आता मला असं वाटतं की तुम्ही मित्राच्या भूमिकेच्याही पलीकडे गेलाय आणि आता सहकार्याच्या भूमिकेतून इथं आलाय. कारण बऱ्याच जणांचे प्रयत्न आम्ही बघतो आहे आणि किती उत्तम मॅनेजमेंट तुम्ही करताय हे आमच्या लक्षात येते. अर्थात याची प्रत्येक गोष्ट आम्ही तुम्हाला शिकवलीच आहे असं काही नाही आहे. तरी सुद्धा तुमच्या गुणाच्या बळावर त्या तुम्ही गोष्टी शिकलेल्या आहात आणि याचा आम्हाला खूप आनंद होतो. आणि त्याहीपेक्षा याचा श्रेय तुम्ही आम्हाला देताय याचाही आनंद होतो. आजकाल अशा प्रकारे कोणी कुणाला श्रेय देतही नसतं, तरी असलं तरी सुद्धा पण ते भाग्य आपल्याला लागतं याचा खूप आनंद आहे.
भूतकाळातल्या खूप आठवणी आहेत मनामध्ये, म्हणजे कुठले कुठले गतस्मृतीचे लख कवळसे मनात जाणारी दिसते मला हे बोलताना. कुठल्या कुठल्या आठवणींनी अजूनही डोळे भरतात. अजूनही डोळे भरतात ही अवस्था अजून या पिढीपर्यंत, या तुमच्या 99च्या बॅच पर्यंत तरी आहे असं वाटतंय. कारण हे डोळे भरले जायचे जेव्हा नाटकामध्ये माझा विषय आवडता नाटक असायचा आणि त्यामध्ये दरवर्षी आम्ही नाटक घेऊन अगदी कोकणात सुद्धा जायचो. आणि मग जान्हवीने केलेली मोठ्या मुलीची भूमिका आपण घुंगरू मधली आणि त्याच्यात तिला मिळालेलं सर्वोत्कृष्ट अभिनयाचं बक्षीस कधीच विसरणार नाही. किंवा प्रसाद 2 ऑक्टोबरचा एक कार्यक्रम होता, महिलांनी भाग घेतला होता सांस्कृतिक कार्यक्रमात, तर त्या मुलांनी दारुड्याची भूमिका केली होती, तेही मला आठवतंय. म्हणजे या मुलांनी आम्हाला असं नाचायला लावलं, दारुड्याची भूमिकाही करायला लावली, मुक्या माणसाची भूमिका कशी करावी हे आम्हाला सांगता आलं, याचा सगळ्याचा आनंद आहे. पण वायस म्हणाले कसं की थोडंसं दुःख आहे की आत्ताच्या मुलांना हे काही नको आहे. तुमचा जेव्हा वेळेत येण्याची तुमची तयारी होती, तुमच्या पालकांची तयारी होती आणि आता मात्र सगळे मार्क्समध्ये झाले आणि तेही सरळ नाहीये. तसंही असतं तरी आनंद झाला असता, पण तसंही काही आढळून येत नाही. त्यामुळे मुलांना तुमच्याबद्दलचा खूप अभिमान आहे. सोनलनं खूप कष्ट घेतलेत, ठिपके तिकडं तिकडं पसरलेले असते की त्याला काही आकार नसतो, पण जेव्हा ते जोडले जातात ना तेव्हा एक सुंदर रांगोळी तयार होते आणि अशीच एक रांगोळी छान साकारली आहे, त्याचा आनंद होतोय. पुन्हा पुन्हा आपण भेटत राहूया. बायस म्हणले तसं पुन्हा पुन्हा या आणि भेटा. आपण आता लगेच काहीच कालावधीमध्ये आम्ही आता रिटायर्ड होणारे लोक आहोत, तेव्हा आता भेटायला आम्हाला तुम्ही घरी तरी आलं पाहिजे, नाहीतर कार्यक्रमाला आमंत्रण तरी दिलं पाहिजे आणि तसं तुम्ही नक्की द्याल अशी अपेक्षा आहे. काही माझ्या मैत्रिणी तिथे आता तर तुमच्यापेक्षा लहान आहेत वयाने आणि त्या शिक्षिका म्हणून आल्या, त्या सुद्धा यातनं शिकतील असं मला वाटतं. सांगायचा मुद्दा हा आहे की कृतज्ञता व्यक्त करणं हा मोठा गुण आहे. हा काही फक्त इव्हेंट झालेला नाही हे मात्र नक्की आहे, कारण आजकाल सगळे डेज साजरे होतात, त्याच्यापैकी हा एक डे आहे असं मला नाही वाटत. याच्या मागचं तुमचं प्रेम माझ्या लक्षात येतंय. सुबोध मगाशी म्हणाला तसं स्नेह संवेदन आहे. स्नेह याचा अर्थ तेल असाही होतो बरं का सुबोध, मला पण अर्थ माहिती आहे स्नेहाचा. म्हणजे असं काही मला म्हणायचं नाही की त्यानं जोशीबाईंचं का नाव घेतलं. हा, त्या बाबतीत ते बरोबर आहे. विषय वाटपाचं काम केलं मराठी विषय म्हणजे बाईमध्ये येणार असेल नक्की आहे, पण इंग्लिश असलं तरी मलाही येते. मराठी विषयाची गरज आहे मला. अच्छा अच्छा, वेलकम, स्वागत आहे मग या सूचनेचं. तेव्हा स्नेह याचा अर्थ तेल असाही होतो आणि ते जेव्हा घातलं जातं तेव्हाच ज्योत जळत राहते. तेव्हा आपल्या प्रेमाची ज्योत ही अशीच जळत म्हणण्यापेक्षा उजळत राहिली आणि बाकीच्या विद्यार्थ्यांना पण याच्यामधून प्रकाशरूपी मार्गदर्शन मिळेल, त्या मार्गदर्शनरूपी प्रकाशन मिळेल असं मिळेल. मग पुन्हा एकदा मी याच्याबद्दलचा आनंद व्यक्त करते. आभार मात्र त्यांनी मानणार नाहीये, कारण कुणीच कुणाचे आभार मानायचे नाहीये, फक्त एकत्र येऊन आपापसातलं प्रेम आणि आपुलकीच वृद्धिंगत करायची. शाळांचे मुख्याध्यापक माझे आजी माझी सहल आहे. मी आता माझीमध्ये ओळखते. सांगायला फार दुःख नाही होत. दुःख झालं असतं जर शाळेत मला यायला मिळालं नसतं, वागे नसते फार वेळा, पण साधारणपणे 15-20 दिवसांनी कोणी ना कोणीतरी भेटते आणि शाळेत एक निदान महिन्यात कधी चक्कर असते, सगळे परत भेटतात. त्यामुळे शाळेतून आपण गेलो असं वाटत नाही. उलट या निवृत्तीचा आनंद मिळतोय. कारण या बाकीच्यांसारखं सारखं मानायला पडायला काम नाही करायचं. स्नेह या विषयावर अजिबात बोलणार नाहीये. फक्त आता तुम्ही सगळे भेटल्यानंतर मनात थोडेसे विचार सुरू झाले, तेच थोडंसं सांगावंसं वाटतंय. 1999 ची तुमची 10वीची बॅच आणि माझा जो नोकरीचा कालावधी सुरू झाला तो 1991 मध्ये. तो जो काळ होता ना तो शाळेचा सुवर्ण काळ होता सगळ्याच बाजूनी. म्हणजे तुमच्यामुळं विद्यार्थी आता जसं पूर्ण म्हणाली, सुबोध म्हणाला की तुम्ही सगळे घेण्यासाठी उत्सुक होता आणि आम्ही देण्यासाठी उत्सुक होतो. आमचा विचार पण असा होता की नवीन नवीन शिकत जावं, शिकायचं आणि ते तुमच्यापर्यंत पोहोचवायचं. म्हणजे प्रत्येक शिक्षकांना सुद्धा आता जे इथे माझे नवीन सहकारी शिक्षक आहेत त्यांना कदाचित माझी भूमिका थोडीशी जाणवत असेल की आपल्या उमेदीचा काळ
प्रश्न असतो नोकरीचा सुद्धा, त्यावेळेला आपल्याला काय करू आणि काय नको असं झालेलं असतं की मला हे नवीन मिळालं, मला आता माझ्या विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम करायचा आहे, मला हे द्यायचंय. आणि अर्थात जेवढं द्यायचंय तेवढे जर घेणारे डोळे उत्सुक असतील तर द्यायला निश्चित आनंद होतो. तो आनंद आम्हाला तुम्हा सर्वांमुळे भरभरून मिळालेला आहे. आता मगाशी कुमार सर म्हणाले तसे त्या आमच्या उमेदीच्या काळात सगळ्याच गोष्टी आम्हाला शिकायला लागत होत्या की वर्गात शिकवताना काही अडचणी आल्या तरी असं सावध नव्हतं, पण दडपण नाही यायचं. म्हणजे तुमच्या आणि आमच्यामध्ये एक मोकळेपणा असा होता की जरी तुम्ही विद्यार्थी असला तरी नातं विद्यार्थी आणि शिक्षक याच्यामध्ये आदरीत भीतीपेक्षा मित्रत्वाचं जास्त होतं. आणि ते मला वाटतं की आपल्या प्रतिष्ठानचं वैशिष्ट्य आहे की हे मित्रत्वाचं नातं संस्था चालकापासून आज आपल्या सेवकांपर्यंत सगळ्यांकडे आजही आहे. मला राहून एक प्रश्न पडत होता की आपल्या जेव्हा मागचा मेळावा झाला 9 तारखेचा, त्यावेळेला डोक्यात आलं की शाळेतच फक्त खरं म्हणजे काय असतं की जर तुमचं जे सगळा उमेदीचा आणि उत्साहाचा कालखंड असतो तो महाविद्यालयाचा, मोठे ग्रुप, तरुण वय, खूप काही करण्याची ऊर्जा आणि सगळी महाविद्यालयामध्ये असते. पण तुम्हाला ते स्नेहसंमेलन करावं असं वाटलं, भेटावं वाटलं, ते मात्र आपल्या शाळेमध्ये येऊन भेटावं वाटलं. हे शाळेचं आपल्या क्रेडिट आहे. आणि आम्हा शिक्षकांचा अत्यंत अभिमानाचा बिंदू आहे की आज सुद्धा मी अभिमानानं सांगू शकतो बाहेर की हो, आमचे विद्यार्थी आज जगभर विखुरलेले आहेत, मोठ्या मोठ्या पदांवर ते कार्य करतात. आणि नुसते कार्य नाही करत, तुम्हाला खरं सांगायचं तर शिक्षकाच्या आयुष्यातला सगळ्यात आनंदाचे क्षण फार छोटे असतात. मला आठवतंय मी त्या हैदराबाद विषयाच्या एका ट्रिपला गेलेले होते आणि तिथं आम्ही स्टेशनवर उभे होतो, रेल्वेतून उतरून स्टेशनवर उभे होतो. 8वीतला, मला तर नावी नाही आहे त्याच्या आठवण, 8वीतला एक विद्यार्थी कुठून तरी कोपऱ्यात पळत आला, पटकन नमस्कार केला आणि बाकीचे सगळे लोक बघायला लागले काय आहे ते, तू कुठे आहेस काय आहे. मला त्यावेळेला इतका आनंद झाला होता की त्याचा नमस्कार मला परत माझा विद्यार्थी भेटला होता आणि त्यांना मला तिथं ओळखतात होते. अशीच एक 2 वर्षापूर्वी पुण्यातली गोष्ट आहे. असंच काहीतरी खायला आणि हॉटेलमध्ये गेलो होतो, बाळाला घेऊन एक मुलगी पटकन आली, बाई मला ओळखलं का, मी नंतर ओळखलं तिला आणि मी आता इथं असते, इथं नमस्कार केले. आसपासचे ते सगळे खायला गेलो होते तसे बघायला लागले. मलाच थोडंसं ऑकवर्ड झालं, नमस्कार करून नमस्कार नको. पण तो जो एक आहे आनंद आम्हालाही होणारा आणि तुम्हालाही होणारा, हा आयुष्यातला सर्वात सुरेख अनुभव आहे की मला असं वाटतं किती खूप पैसा जरी मिळाला, कोणत्याही क्षेत्रात मिळाला, तरी शिक्षकांना हा जो मिळणारा आनंद आहे ना, तो इतर कुठल्याही क्षेत्रात मिळत असेल असं मला नाही वाटत. कारण अगदी कोणीही अचानकपणाने येऊन भेटतो, बाई ओळखलं का मला, मी तुमचा विद्यार्थी, अमुक बॅचचा विद्यार्थी. मग तो काय करतो काय नाही, आपली कोणीतरी ओळख ठेवणं ही माणसाची खूप म्हणजे मानसिक भूक असते. अगदी आता याच कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगायचं झालं, शाळेकडून निमंत्रण येतच. आपले नामदोशी सर मला सांगितलंय आम्ही ते तुम्हाला सोडणार नाही, त्याप्रमाणे ते सोडत नाही. पण सुबोधचे फोन असतात अजून, म्हणजे या शाळेतले सगळेच कुमार सर असतील जे आता पदांवर काम करतायत, ते काही ना काही त्यांनी माझ्या ऍपॉइंटमेंटवर बोलावतात, तो प्रश्न नाही आहे. पण आता या कार्यक्रमाचं एक छोटंसं पत्र आलं अमोलचं, स्नेह नमस्कार, अमुक असा असा कार्यक्रम आहे आणि बाई तुम्ही याल का, येणार असेल तर करा. ते खूप 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 भेटणार होतं. पत्रातला मजकूर अतिशय फॉर्मल साधा होता, पण माझी आठवण ठेवून माझ्या विद्यार्थ्यांना मला पत्र व्हॉट्सअपला पाठवलंय, हा जो माझा आनंद होता तो प्रचंड होता. आणि मला वाटतं जे कमावलंय, आता मिळणारी पेन्शन असेल, आणखी काही असेल, भौतिक सुख असतील, त्याच्याही पेक्षा हा मिळणारा आनंद अपार मोठा आहे. आणि यासाठी तुम्ही सगळ्यांनी आणखी मोठ ठेवा, पुन्हा आमच्याकडे वळून बघा. मगाशी जसं सांगितलं गेलं तुम्हाला, बऱ्याच जणांनी सांगितलं की तुमचा ज्या क्षेत्रात तुम्हाला देता येईल त्या क्षेत्रातलं योगदान द्या. म्हणजे तुम्ही ज्या प्रवीण आहात ते आपल्या संस्थेला हवा आहे. आपल्या संस्थेला आता आमचा विद्यार्थी काय जे देईल तो ज्ञानाच्या बाजूने देऊ दे. तुम्हाला सर्वांना पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. मला वाटतं 2 महिन्यापूर्वी सोनल माझ्याशी डिस्कस करत होता
मी त्याला इतकं टाळण्याचा प्रयत्न केला त्यावेळी की बाबा म्हणलं आपण नाही, म्हणला मला तुमच्याशी बोलायचंच आहे, भेटायचं आहे. रात्री 8 वाजता मला वाटतं आम्ही स्फूर्ती चौकात, नाही सर 4 तर प्यायचंच आहे आणि थांबायचं पाहिजे. 8 वाजता रात्री मी आणतो बसून मध्ये मला हा विषय डिस्कस केला माझ्याशी. मी म्हटलं चांगली गोष्ट आहे, कारण त्यावेळी मी इतके बिझी होतो तरी पण म्हटलं त्याला नाही आपण भेटूया. म्हटलं मला संध्याकाळी 8 वाजता वेळ आहे. मग 8 वाजता भेटून त्या दिवशी साधारणतः त्यांनी पोझरचं सांगितलंय, पण त्याच्याही अगोदर एक दुसरं मेळावा होऊन गेला. तो म्हणजे खरंच त्याचा पहिला मेळावा ठरला होता ते केलं. पण ती बॅचचे विद्यार्थी आम्ही एकत्र यायचं, कुठं जायचं कळवा, असं तसं चालायचं. ते 2-3 दिवस म्हणजे परवा एका केलं एवढे सगळे विद्यार्थी आले, त्यामुळे त्यासाठी तसं आलं. मला वाटतंय साधारणतः 95-96ला 6वी-7वीला मी त्याचा वर्ग शिक्षक होतो. मला वाटतंय आम्ही सुद्धा एक नाटक बसवलेलं होतं, साक्षरतेचं श्री गणेशा म्हणून. मला वाटतं आठवतं देना वगैरे होते, अश्विनी या सगळ्या होत्या मुली, जान्हवी वगैरे काही मुलं त्यामध्ये काम करत होते. खूप सुंदर पद्धतीनं पालक सुद्धा म्हणत होते की आपण त्यांना आकाशवाणीवर घेऊन जाऊया, त्यासाठी प्रयत्न चालू होता. त्यावेळी असं वाटायचं मनातून, कारण आम्ही जस्ट तसं सर म्हणाले की जस्ट यंग होतो, काहीतरी करावं असं वाटायचं. आणि अक्षरशः शाळा सकाळी जरी असली तरी आम्ही घराकडे 5 जायचो. म्हणजे इतका वेळ शाळेत जात होता, तो उत्साह होता, मुलं तशी होती आणि वाटायचं काहीतरी करावं असं. काहीतरी एक मनात विचार आला की आपण असं करूया. मुलांना आपण मानलं की मुलं उत्साहाने म्हणायची, पालकही तेवढे पार्टिसिपेट व्हायचे आणि खूप ते वेगळ्या प्रकारनं जे काही करायचं आहे ते करायचं. आता मला खूप आनंद वाटतो की एवढ्या लांबून हे सगळे एका चांगल्या पदावर काम करणारे सगळे, जसं मगाशी म्हणाल तसं सूत्रसंचालन मराठीमध्ये करतात. मराठीचा मी आग्रही राहिलेलो आहे पहिल्यापासून. मी नेहमी असं म्हणायचं की सावरकरांनी मराठी भाषेला संपन्न करण्यासाठी अनेक मराठी शब्द दिले. काही वेळा असं पण होतं की पहिल्यांदा जेव्हा सेमी इंग्लिश करायचं होतं तेव्हा मला वाटतं जोग सरांनी माझा विषय मांडला होता की ठाम म्हटलं की मला मी या विषयावर विरोध आहे माझा. मी आजही त्या मतावर ठाम आहे की जे सावरकर मराठीसाठी एवढे आग्रही होते तिथं आपण असं का करू शकत नाही की माझी मराठी शाळा, मग की काही मराठी शाळा महाराष्ट्रामध्ये अशा आहेत की तिथं वेटिंग आहे ऍडमिशनसाठी, मग तसं आपण का करू शकत नाही. असं व्हायचं, तो भाग सोडून द्या. मेजॉरिटीला आपण ते केलं, चांगली गोष्ट आहे, त्यात काही वाईट झालं असं म्हणत नाही. पण खरोखर त्यावेळेची जी मुलं होती किंवा ते एक वेगळं असं वाटायचं, काम करायला उत्साह यायचं. जसं मगाशी कुणीतरी म्हणालं की इथं मुलांच्या पेक्षा पालक जास्त येतात, खरोखर ते तसं सत्य आहे. तर प्रत्येक गोष्टीला पालक येतात आणि पालकांनी किती डोकावायचं हे ठरवलं गेलं पाहिजे. पूर्वीच्या वेळी असं होतं की खरोखर असं नव्हतं, पालकांनी एकदा सांगितलं की आठवड्यातून एकदा भेटा, ते एकदा भेटायचे. ठराविक पालकांचे मुळात तसं होतं, जे सिन्सिअर मुलं असतात त्यांचेच पालक येतात, कारण ज्यांना भेटणं गरजेचं ते पालक कधीच येतात. म्हणजे असं हे सत्य वास्तव आहे आता सध्या सुद्धा. आणि ज्या पालकांना भेटण्याची आमची इच्छा असते ते कधीच भेटून येतात. आणि ज्यांना खरोखर वैताग येऊन भेटून नाही, आता तुमच्या मुलाला एवढं तो चांगला आहे, एवढं त्याचं हे आहे, तुम्ही काही भेटण्याची गरज नाही, तरी सुद्धा अजून काय करायला पाहिजे, अजून काय करायला पाहिजे. जे काही वेळा पालक एवढ्या अपेक्षा करतात मुलांकडून, हे अत्यंत चुकीचं आहे. खरं म्हणजे मुलांनी सर्व गुण संपन्न असायला पाहिजे, जसे ही आहे. जसं अध्यापनामध्ये पण होती ही सगळ्याच बाबतीमध्ये, खेळामध्ये, स्पोर्ट्समध्ये अभिजित फडतरे किंवा ही जी कवडे वगैरे ही जी मुलं होती, खरोखर इतकी चांगली बॅच होती ती. सगळेच स्पोर्ट्स घेतलेले आठवत असतील की बनेल वगैरे आपण छापून त्या पद्धतीनं गट पाडून जर हारलो तरी ते रडायची. ते त्यांना शांत करून पण आम्हाला वैताग घ्यायचं किंवा हे कधी त्यांना कसं शांत करायचं. हारल्यानंतर एवढं तो जोश आता काही वाटत नाही मुलांना, म्हणजे कशाच काही राहिलेलं नाही. आणि ती जी अटॅचमेंट होती ती आता राहिलेली नाही असं वाटतं. तरी सुद्धा मला इकडं बोलण्यापेक्षा तुमच्याशी व्यक्तिगत बोलण्यात मला आनंद वाटेल. त्यामुळे परत एकदा तुमच्या भावी आयुष्यासाठी सर्वांना शुभेच्छा देतो आणि बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. पण तुम्हाला आठवत नाही तुम्ही कसे वागत होता, कारण ते मला चांगलं आठवतं. हा प्रसाद आहे तो बापावर बसलेला असायचा. माझ्या घराकडे 2005 मुलांच्याकडे तिथून इथं असलेला तो कुठून गेलेला असायचा. म्हणजे ही एक कळकळी अशी मुलं होती. आणि परत सोनलही तसंच, तोही कडकडे होता. मनीष
आणि अजिबात बोलायचा नाही, अगदी गप्प असायचा, शांत असायचा आणि निदान तो ना की अगदी समजूतदार असं त्यावेळेला आमचं स्टेज करण्याची पद्धत म्हणजे असं नव्हतं काय स्टेज आहे किंवा ऑलरेडी स्टेज तयार असं नव्हतं. बाग आणायचं होती आणि ते बागाचं स्टेज तयार करायचं. त्यात जोगबाई असायच्या, वाडकरबाई ह्यांची बॅच होती तेव्हा, नवाबबाई आम्ही सगळ्यात असायचो आणि आमचे लाटबाई सगळे म्हणजे शिक्षक आम्ही असायचो आणि ते बाग लावायचे आणि मैल असायचं असा माईक तोंडासमोर द्यायचं त्यांच्या म्हणजे इथून आम्हाला ती वाटचाल गाण्याची सुरुवात. आणि माझं पहिला ते नृत्य म्हणजे साधी भोळी मिळालेला कैदेली हे नृत्य आहे आणि त्यावेळेला सांगायचं होती की नृत्याची सुरुवात जो पहिल्यांदा माझं नृत्य पाहिलं आणि म्हणाले तुला खूप अशी नृत्य आणि मला बघू दे आणि मग तू शिकवायचं म्हणजे त्या मला सिनियर होत्या त्यावेळेला आणि सांगायची आठवण आणि मग जान्हवी गोखलेला मी मध्यभागी उभा केली आणि मला त्या आठवण अजून येते आणि ह्या जुन्या आठवणी मला खूप सांगायचे. त्यावेळेचा काळ कसा होता आणि आत्ताचा काळ कसा आहे. फास्ट खूप असा आत्ताचा काळ आहे. त्यावेळी आपण किती कष्टातून सगळी मुलं किंवा तुम्ही सुद्धा आता कष्टातून संस्था चालत आमचे नामदेश असतील किंवा मामाडोग असतील म्हणजे असे सारखे आमच्या समोर येतात की काय ग करत आम्हाला मुलीसारखं नातीसारखं अमृत तशी आम्ही म्हणजे आम्हाला असं वेगळं करायचे किंवा नामजोशी सर सुद्धा आम्हाला नातीसारखं सांभाळायचे. अगदी आमची लहानपण होतं त्यावेळेला लहानपणामध्ये आम्ही नातीहून आलेलो आहे. मग त्यामुळे इतकं आमचं कौतुक असायचं की आम्हाला कधीच परकेपणा वाटला नव्हता आणि विद्यार्थी आमचे तसेच होते मुली आणि ते नाच बसवायचो आम्ही खूप मी बसायचं नृत्यामध्ये खूप जास्त मुलांच्या मध्ये सहभागी व्हायचे शिकवण्याचं असायचं. हा जुना काळ आहे आणि आजकालचा काळ मध्ये फरक मला जाणवतो आणि त्या जुन्या आठवणींना आज उजाळा मिळाला आणि मी आता खूप मला काही सांगायचे तर नको सांगायला कारण खूप जण बोलते आता मी आता 1-2 ओळी सांगते आणि मी आता माझ्या डोक्यात आहे बाकीचे माझ्यापेक्षा सिनियर आहेत म्हणजे ह्या 2 ओळी चुकीचे किंवा बरोबर असतील कदाचित बरोबर असतील किंवा कदाचित चुकीचे असतील. तर सूर्योदयाची सोनेरी धूळ वाऱ्याची धुळधुळ आणि गाण्याची मंदिर पुढील वाटचालीसाठी तुम्हा सर्वांना आमच्या सर्वांच्याकडून हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. आम्ही सुद्धा दादासराचं माझं असं बोलणार की बैल एक 4 तासाचं पटकन आपण जाईल पण आता असं राहिलेलं की आता जाऊच नाही असं वाटत नाही म्हणजे मुलांचे एवढे प्रयत्न पाहून अतिशय आनंद झाला. सर्वप्रथम प्रोग्रामची वर्गाच्या हार्दिक शुभेच्छा. ते नोट्स काढल्या मी कारण मगाच माझं नाव गेलं बरंच काही बोलायचं होतं. 1999ला आपली जी बॅच आहे या बॅचला माझं 1999ला परमनंट झालेली 96ला आली पण 99ला मी परमनंट झाले. तर तुमची मला वाटतं दुसरी काहीतरी बॅच असेल. पहिली बॅचची होती कौशल सोहळीची आस्ती बॅच होती. त्या बॅचने मला इतका त्रास दिला होता आणि मी नवीनच लागले होते ना खूप त्रास दिला होता पण त्रास दिला तो चांगल्यासाठीच. पण तुम्ही मला फार समजावून घेतलं तुमच्या बॅचनं सहकार्य मला तुमचं मिळालं होतं कारण त्यावेळेला मराठी आणि इतिहास मी शिकवत होते तुमच्या दहावीच्या बॅचला आणि सोनीच्या बॅचकडून मी काय शिकले की आपण खूप जास्त तयारी करून वर्गात गेलं पाहिजे. हे मुलांच्याकडून सुद्धा आम्हाला शिकायला मिळाले की तुम्हालाच आम्ही सूचना देतो असं नाही तुमच्याकडून सुद्धा आम्हाला भरपूर काही शिकायला मिळतं आणि त्यावेळेला तुम्ही छान सहकार्य केलं. त्याचबरोबर चौपल नावाने अनेक मुलं बोलवायचे आणि मग ते डिस्टर्ब व्हायचं शिकवताना आम्ही असं व्यवस्थित तयारी तयार करून यायचं आणि मध्ये मध्ये मला डिस्टर्ब काढणे राहत यायचं. मुलं तर कराटे करायला यायचे बाई मला असा म्हणतो सोन्या म्हणतो आमचं म्हणतो संभव म्हणतो आणि आता मात्र अभिमानाने सांगतात की मला सोन्या म्हणतात ते छान आहे. तर मला आणखी एक सांगायचं होतं की आमची राधानगरीला ट्रिप गेली होती ती ट्रिप सुद्धा मला मुलांनीच आठवण करून सांगितली पण ती त्यांची कधी मला माहिती नव्हती. ते पण छान ट्रिप झाली होती काही आठवणी आम्हाला काही प्रसंग बरेच काही शिकून गेले साखरेकरांची पण आम्हाला खूप आठवण आहे. मुलांना मी काही सूचना करेल कृपया त्या तुम्हाला योग्य वाटल्या तर जरूर तुम्ही घ्यावं. तर मुलांना तुम्ही जसं आता एकत्र आलेला आहात सर्व शिक्षकांच्या समोर संस्थाचालकांच्या समोर तुम्ही बोलताय शाळेबद्दल अभिमान आहे तुम्हाला प्रेम आहे
मगाशी वैद्य सांगितलं तसं आर्थिक सुद्धा आमच्या संस्थेला गरज आहे. तर तुम्ही ते निश्चितच तुम्ही लक्षात घ्या, आपल्या शाळेला सहकार्य करा ही अपेक्षा आहे. त्याचबरोबर मुलांना तुम्ही ज्या वेळेला एकत्र येतात तसं तुम्ही सुद्धा मुलं मुली एकत्र यावं. थोडं आपली मॅच्युरिटी आता आलेलं आहे आपल्याला. आणि आपल्या ज्या भारतासाठी सुद्धा आपल्याला काहीतरी करता येईल का, भारतातले खूप मोठे प्रश्न आपल्या समोर आहेत. तर ते प्रश्न सोडवण्यासाठी आपण काही खायचा वाटा करू शकतो का हे तुम्ही पहा. म्हणजेच अनेक समस्या असतात. आता उदाहरणार्थ आमचे जे शिक्षक आहेत त्यांच्याकडून मला वाईट वाटतं की जवळजवळ 10 ते 15 वर्ष 12 वर्ष नोकरी करता येतं आणि अतिशय कमी तुटपुंजा पगारावर त्या काम करतायत. की आपण असं काही शासनाला सुचवू शकतो का, काही आयडिया देऊ शकतो का. बेरोजगारी आहे, अनेक प्रकारच्या समस्या आपल्या देशातल्या आहेत, त्याकडे थोडं तुम्ही फोकस करून तुम्ही विचार करू शकता. त्याचबरोबर तुम्ही एकत्र या आणि एकमेकाला मानसिक आधार द्या. तुमच्या मुलांमुलांच्यामध्ये सुद्धा एखादी फॅमिली अशी असते की बाबा त्यांचं पुढं काय आपण त्यांची प्रगती झालेली नाहीये. तुम्ही आता वेळ सेट सगळे छान आहात, पण त्या फॅमिलीला त्या कुटुंबाला तुम्ही एक मानसिक आधार द्या. त्याला थोडंसं काहीतरी असा व्यवसाय काढून द्या की तो तुमच्यावर अवलंबून राहू नये. एखादा छोटासा व्यवसाय त्याला सुरू करून द्या जेणेकरून तो त्याच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करेल. असं जरी केलं तरी सुद्धा मला ते आपले जे आज आपण घेतलेला कार्यक्रम तो सार्थक होईल असं म्हणू शकतो आपण. आणखी त्याला ही जी शाळा आपल्याला छान वाटते, चांगली वाटते, नावावर उभं वाटते, तसं आम्हालाही खूप छान वाटतं. कारण आपली शाळा अशी आहे आपल्या सांगली जिल्ह्यामध्ये की ते नाव घेतल्यानंतर आम्हाला अभिमानानं सगळेजण ओळखतात. सावरकर शाळेला तुम्ही असं म्हणल्यानंतर खूप ओढ भरून येतो आमचा. तर हे तुम्ही तुमच्यामुळं आम्हाला पण ती ओळख मिळालेली आहे. आणि यांच्या सांगायचं काय होतं मला की इतर शाळांच्या मुलांना गोळा करायला सुट्टीमध्ये फिरावं लागतं आणि आमच्याकडे आपल्याकडे काय होतं, मुलाखत घेऊन चांगला मुलगा असेल तर आम्ही घेतो, नाही तर रिजेक्ट करतो. म्हणजे मुलांना परत पाठवावं लागतं. ही अतिशय आनंदाची गोष्ट आणि अभिमानाची गोष्ट आम्हाला वाटते. तर मुलांना खूप काही सांगण्यासारखं आहे, परंतु सगळ्यांना भूक पण लागली असेल त्यामुळे मी आपली सांगते. शेवटी असंच म्हणेल, हम रहे या न रहे बस सावरकर पाठशाला का नाम हमेशा आपके दिल में रहे, हमेशा आपके दिल में रहे. सुखासिनी सुमधुर भाषिणी सुखदां वरदां मातरं वन्दे मातरं वन्दे मातरं. विज्ञाननिष्ठ स्वसंरक्षण बलशाली एकात्म समाज निर्माण करण्यासाठी वचनबद्ध असणारी समाजाभिमुख संस्था म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर प्रतिष्ठान. वरम जनहितम ध्येयम केवलान जनस्तुतिः या ध्येयानुसार कार्यरत असणाऱ्या ज्ञानदानाचं काम करणाऱ्या संस्थेचं ते सुवर्ण महोत्सवी करते. तुम्ही पालक आहात आणि पालकांच्या जबाबदारीबद्दल मला खूप गरज आहे. पूर्वीची मुलं आपण सांगायचं ऐकायचे, इंजिनियर होतो, डॉक्टर होतो. आताची मुलं अजिबात ऐकत नाही. माझ्या काकांचे मुलगे 98% मार्क होते 10वीला. 12वी केल्यानंतर म्हणजे मी कॉलेज काढून मी दत्तक शिकते आणि दत्तकमध्येच फिरायला त्याच्यासाठी प्रॉब्लेम तुमच्याजवळ असतील करायचे. मुलाला जे काय आवडतं त्याच्या आवडी निवडी लक्षात घेऊनच तुम्ही तिथे करिअर निवडा.